आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कोण आहे मी? कोण आहे मी? मला लग्न ठरवलं ना मला विचारलं ना मला चॉईस दिला. माझं लग्न ठरवलं. कोण आहे मी? सुजित सरपोतदार आहे मी. सुजित सरपोतदार. थेट भालचंद्र सरपोतदारांचा मुलगा आहे ना मी. सुजित सरपोतदार. सुजित सरपोतदार आहे मी. आवाज खाली, आवाज खाली. चला. कोण? सुजित सरपोतदार. चला चला. सुजित सरपोतदार म्हणतात मला. सुजित सरपोतदार. शांत. रात्र झाली, आवाज खाली. अरे आपल्याला जर झेपत नाही तर एवढं प्यायचं कशाला? की आपल्याला कळू नये आपण काय बोलतोय ते. अरे किती वेळा तुम्हाला सांगितलंय दारू पिऊन गाडी चालवू नका म्हणून. आणि तुम्ही बाहेर काय बोलत होता तुमच्या लक्षात आहे? अरे विरोधक टपलेले आहेत आम्हाला बदनाम करायला. आयतं खोलीत तुम्ही त्यांना हातात देताय. अरे हे सगळी बडबड करून ना तुम्ही त्यांना निमंत्रण देताय. सुजित राव, आता तुमचा साखरपुडा झालाय. काही दिवसात तुमचं लग्न होईल. जरा जबाबदारीनं वागा ना. हे तुमचं जे आयुष्य आहे ना, हे वागणं, हे जगणं जे आहे ते आता बंद करा तुम्ही. लग्न होत नाहीये. जबरदस्ती लग्न लावलं जातंय. कारण तुम्हाला तुमचं पॉलिटिकल करिअर वाचवायचंय. तुम्हाला तुमचं पॉलिटिकल करिअर वाचवायचंय. स्वतःची इमेज बिल्ड करायची आहे. म्हणून तुम्ही स्वतःच्या मुलाचा बळी देताय. तुम्हाला काहीच वाटत नाही का डॅड? इथे काहीच हलत नाही. हाय, मला नाही करायचं स्वानंदीशी. मला नाही करायचं स्वानंदीशी लग्न. पण मी करणार. यू डोंट वरी डॅड. मी स्वानंदी सोबत लग्न करणार. तुमच्या ह्या नाकर्त्या मुलाकडून तुमचं राजकीय करिअर वाचवण्याचं गिफ्ट समजा. गिफ्ट. पण मी स्वानंदीला कधीच चले माझी बायको बिको नाही मानणार. अरे आय एम फ्री बर्ड. आय एम फ्री बर्ड. हे लग्न काही झालं तरी मला मान्य नाही. लग्नानंतर आता मी जसा आहे तसाच राहणार मी. डॅड, आय एम फ्री बर्ड. डॅड, हा तुमचा नाकारता मुलगा हे लग्न करून तुमच्यावर उपकार करणार. ज्याने आजपर्यंत काहीच केलं नाही तो सुजित सरपोतदार ग्रेट भालचंद्र सरपोतदारांवर उपकार करणार. उपकार करणार मी तुमच्यावर डॅड.
सुजित सर्वोद्धार तुमच्यावर उपकार करतोय. माझ्याशी उपकाराची भाषा नाही करायची. आता तुम्ही जे आयुष्य जगताय ना ते माझ्या उपकारामुळे विसरू नका. सुजितराव, तुम्हाला हे लग्न लोकांसाठी करावं लागेल. जेव्हापासून मी PC मध्ये हे जाहीर केलंय ना तेव्हापासून लोकांचं लक्ष तुमच्याकडे आहे. आणि तुम्ही सर्पोद्धारांचे चिरंजीव आहात तेव्हा आपल्याला असं वैयक्तिक आयुष्य नसतं. तुम्हाला लोकांना हा विश्वास द्यायला लागेल की तुम्ही स्वेच्छेनं हे लग्न करत आहात. या लग्नामुळे तुम्ही सुखी आहात. आणि स्वानंदीला हे पटलं पाहिजे, तिचा विश्वास बसला पाहिजे की तुम्ही नवरा म्हणून सर्वोत्तम आहात. आणि लग्नाचा जो निर्णय तिने घेतलाय ना तो योग्य होता. स्वानंदीचा नवरा, तिच्या मुलाचा बाप म्हणून तुम्हाला तुमचं कर्तव्य पार पाडावं लागेल. सुखी संसाराचं नाटक करावं लागेल तुम्हाला. डॅड, सुजितराव, हे सगळं सांभाळून तुम्हाला जे काही करायचं ते करा. आधी सारखं मी नाही बोलणार तुम्हाला काही, पण माझ्या राजकीय करिअरसाठी तुम्ही हे लग्न करणं खूप महत्वाचं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुमच्यामुळे जर माझं राजकीय करिअर धोक्यात आलं तर तुम्ही माझे चिरंजीव आहात हे लक्षात ठेवणार नाही मी. झोपा तसा, खूप उशीर झालाय. या 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 बसा. बस बस. कितना बड़ा घर है रे, जैसे कि महल ही है. मुझे लगता है पब्लिक का सारा पैसा लेके इधर इन्वेस्ट किया. काय काय झालं? लागलं का? नहीं, काही नाही लागलं. अरे बरं झालं म्हणे. हे दादा आले साडी. हा ठेवा इथे ठेवा. आणि साड्या दाखव त्यांना. हे बघ स्वानंदी, ह्या सगळ्या साड्यांमधनं तुला जी कुठली साडी आवडेल ती तू पसंत कर. प्राइस टॅग कडे अजिबात बघू नकोस. अगं आता तू सर्पोद्धारांची सून होणार आहेस. बघ बघ. स्वानंदी, काय झालं? साहेब, शालिनी मॅडम नाही आल्यात अजून. त्यांच्याशिवाय आम्ही कसं साड्या बघायचं? त्यांना बोलवा ना. बर ठीक आहे, मी हात मारतो, बोलवतो मी. हा, अहो शालिनी, अहो शालिनी, अहो साडीवाला आलाय साड्या घेऊन. या जरा बघायला या. आणि बघा ना, स्वानंदी अजिबात बघत नाहीये. तुम्ही आल्याशिवाय बघणार नाही असं म्हणतीये. या लवकर या. हॅलो हॅलो हॅलो. अय्या, साड्यांची खरेदी चालू सुद्धा केली तुम्ही? अंकल सॉरी, मला लेट झाला थोडा. तुम्हाला माहिती ना लिंक रोड केवढं ट्रॅफिक असतं तिथे. आणि मम्मा कुठे आहेत? त्यांच्याशिवाय सुरू केलाय का कार्यक्रम तुम्ही? नाही म्हणजे मला असं म्हणायचंय की मम्मांचा चॉईस खूप छान आहे, त्यांच्याशिवाय कसं काय? मम्मा कुठे आहेत? बिझी आहेत का? हो बहुतेक बिझी असतील त्या. नाही मी बोलवतो ना, म्हणजे
ह्या आधी सुद्धा हाक मारली होती, तू परत एकदा हाक मार. अहो शालिनी, जर या लवकर खाली. अंकल मी बघून येऊ, चालेल? आले. हा दाखव तू, बघ ना कुठली आवडते तुला. अंकल, मम्मा. सॉरी, जरा उशीर झाला. मी काम करत होते म्हणून, म्हणजे मी नाही, आमच्या घरातले नोकर आहेत ना, त्यांच्याकडनं काम करून घेत होते. आमच्याकडे प्रत्येक कामाला नोकर आहेत. आम्ही काहीच काम करत नाही घरात. साहेबांचा स्वभाव इतका प्रेमळ आहे ना, ते नोकराला नोकर मानतच नाहीत. एखाद्या नोकराला मालक बनवायला मागे पुढे नाही बघणार. शालिनी, साड्या बघताय ना, या ना, बसा इथे बघा. चल ग संचिता, आपण साड्या बघूया. मम्मा, तुमचा चॉईस इतका छान असताना मी काय सिलेक्ट करू? अगं, माझ्या चॉईसची इथे किंमत कोणाला आहे? माझ्या चॉईस जर मान्य असता तर आज चित्र काहीतरी वेगळंच दिसलं असतं. सुजित, इकडे ना. अरे तुमच्या लग्नासाठी म्हणजे स्वानंदीसाठी साडी बघतोय. डॅड, मी ऑफिसला जातो. अरे थांब. मी काय म्हणतोय, तू येऊन बघ ना. डॅड, ह्या कामात माझी काय गरज? मॉम आहे, संचिता आहे, त्यांची चॉईस माझ्यापेक्षा कितीतरी चांगली आहे. आणि स्वतः स्वानंदी आहे, आपल्या कंपनीची बेस्ट डिझायनर. एवढे मोठे मोठे प्रोजेक्ट तिने एकटीने हँडल केलेत. नमिताचं एवढं मोठं लग्न तिनं सांभाळलं. तिचा चॉईस माझ्यापेक्षा बेटर आहे डॅड. मी ऑफिसला जातो, त्याचेही खूप कामं पेंडिंग आहेत. अरे पण एकदा बघून घेतलं. प्लीज कंटिन्यू. म्हणे जरा तू लक्ष दे, मी बाहेर आहे. दादा, ह्या काही बऱ्या नाही आहेत साड्या. अजून दाखवा. अजून काही आहेत का? ही बघ संचिता, ही साडी छान वाटते. नॉट बॅड मम्मा, पण मम्मा हा कलर तुमच्यावर उठून दिसेल. पण मला ना हाच कलर आवडला. ओके, राणी कलर तुमचा फेवरेट कलर. संचिता, ही साडी मस्त आहे. ही घे ना तुझ्यासाठी. हा, ही साडी तुला. माझ्यासाठी सुंदरच आहे, पण खरं सांगू का, मला ती साडी आवडली. अगं, मग ही पण घे साडी. 2-2 साड्या? मग त्यात काय झालं? खरं म्हणजे विचारांचा क्लास असणं महत्वाचं आहे. अरे देवा, विसरलेच. ह्या दोघी पण येतात तुझ्या बरोबर. ह्यांच्यासाठी पण चांगल्या साड्या काढा. जास्त महागाच्या नको. म्हणजे कसं आहे, ह्यांना महागाच्या साड्या नेसायची सवय नाही ना. 400-500च्या रेंज मध्ये काढा. मॅडम, मी चालेल ना? नाही नाही, ह्याच्यापेक्षा काही स्वस्त असेल तर दाखवा ना. स्वानंदी, ये साड़ी देखना कितनी सुंदर है. तुझ पे बहुत अच्छी दिखेगी. शी बाई, नवऱ्या मुलीच्या अंगावर अशी साडी बरी नाही दिसणार. हो की नाही का संचिता? हो हो हो, मम्मांचं म्हणणं पटतंय मला. फातिमा,
इतकी खास नाही अगं ती साडी. स्वानंदीवर छान नाही दिसणार. तिच्यासाठी काहीतरी चांगलं सिलेक्ट कर ना. ही बघ. अगं ह्याच्यापेक्षा चांगल्या साड्या आमच्या कामवाल्या बायका नेसून येतात. काय तुमचा मुलींचा चॉईस आजकाल. शी. दादा आमच्या साड्या घेऊन झाल्या. तुम्ही एक काम करा, बिल ऑफिस मध्ये पाठवा आणि पेमेंट तिकडनंच घ्या. हा होय. स्वानंदी, उद्यापासून लग्नाची तयारी सुरू होणार आहे. आम्हाला तुमच्याकडनं म्हणजे मुलीकडनं काही गोंधळ नकोय. बाकी काही अपेक्षा नाहीच आहेत, कारण अपेक्षा पूर्ण होणार नाहीत हे माहितीये. मैडम, हमारी कुछ मदद लगे तो बोल देना, हम आ जाएंगे. हो, आम्ही येऊ मदत करायला. हा, तुमची अजिबात मदत नको. तुम्हाला कळणार पण नाही काय चाललंय ते, कारण तुम्हाला अनुभव नाही ना श्रीमंत लग्नांचा. त्यामुळे तुम्ही या, अक्षता टाका आणि पोटभर जेवून जा. स्वानंदी, तू फक्त लग्नाला ये. म्हणजे तेवढं जमेल ना तुला. पुष्कळ झालं. संचिताने सांगितलेल्या साड्या बाजूला ठेवा, बाकीचं सगळं पॅक करा तुम्ही. लग्नामध्ये नेसायला हिला साडीच घेतली नाहीये. आता कळेल हिलाची लायकी. म्हणजे काय, आपण जनतेचे सेवक. आपल्या कृतीतून आपण पुरोगामित्वाची शिकवण द्यायची जनतेला. हो, मी दिल्लीला आलो की आपण भेटूया ना, बोलू त्यावेळेला. हो हो. धन्यवाद साहेब. बरं, फोन ठेवू का? हा. संचिता, नीट सांभाळून जा. उशीर झालाय म्हणून घाईघाईत जाऊ नकोस आणि धडपडू नकोस कुठे. हो मम्मा, नका काळजी करू, व्यवस्थित जाते मी. साडी घेऊन झाली का? हो अंकल, हे बघा, मम्मानी त्यांच्या चॉईसने मला साड्या घेऊन दिल्यात. खूप मस्त, सिम्पली ब्युटिफुल. आणि मम्मांचा चॉईस तर माहितीच आहे तुम्हाला. त्यांचा चॉईस मला आवडतो. मम्मा, थँक्यू वन्स अगेन. बरं, मी निघते आता, ऑफिस मधली कामं पेंडिंग आहेत. येते मी. बाय बाय स्वानंदी. स्वानंदी, तुझ्यासाठी साडी नाही घेतलीस का तू? नवरीची साडी कुठे आहे? अरे, तुझे हात असे रिकामे का? काय नाटक आहे? संचितासाठी साडी घेतली, स्वानंदीसाठी नाही घेता आली तुम्हाला? अरे, आपल्या घरची सून होणार आहे ना ती. लग्नात काय घालणार? जुनी साडी का ड्रेस घालून येणार आहे? अरे, काय तुमचं हे वागणं? स्वानंदीसाठी साडी का नाही घेतली तुम्ही? स्वानंदी, अहो ठीक आहे, तुम्ही निवडलेली साडी आतमध्येच विसरला. स्वानंदी साड्या घेत आहेत ना? घ्या. झालं समाधान? घेतल्या तुमच्या सुनबाईसाठी महागड्या साड्या, पण माझं ऐकायची फुरसत आहे कुठे तुमच्याकडे? चूक हिने केली, ही साड्या आत विसरली आणि ऐकावं लागतंय मला. अहो शालिनी,
छान, बरं वाटलं मला तू तुझ्या पसंतीची साडी घेतलीस ते. बरं स्वानंदी, कसं आहे ना की सरपोतदारांच्या घरात जर एखादं लग्न ठरलं ना तर आमच्या घरची अशी प्रथा आहे की सगळ्यांनी मिळून कुलदैवतेला जायचं आणि तिथे आपण नारळ व्हायचा. पण आता तुमचं लग्न इतक्या घाई गडबडीत जमलंय ना की आपल्याला हे सगळं करणं शक्य होणार नाहीये. मी असा विचार केला की आमच्या घरामध्ये आमच्या देव्हाऱ्यात जी कुलदैवतेची मूर्ती आहे तिथे आपण नारळ वाहूया, पूजा करूया आपण. आणि येताना ना तू तुझ्या बरोबर तुझ्या घरच्यांना पण घेऊन ये, म्हणजे तुझ्या बरोबर जी काही लोक आहेत ती त्यांना. कसं आहे की वधू आणि वर पक्षातल्या दोघांकडची लोक एकत्रितरित्या आपण नारळ व्हायचा आहे आणि पूजा करायची. येशील ना तू? ठीक आहे साहेब, येईन मी. येऊ मी.